GST स्लॅब रिवाईज झाले, त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. एक राज्य होतं, तिथे एक बन्या होता. चपाती बनवायचा, रोटी बनवायचा त्याचा बिझनेस होता. 5 रुपयाला एक रोटी द्यायचा तो. त्याला वाटलं की आपण अजून जास्त नफा कमवावा. त्याला ती रोटी 10 रुपयाला विकायची होती. पण राज्य असल्यामुळे तिथे एक राजा होता आणि सर्व गोष्टी राजाला विचारून करावं लागायच्या. तर तो बन्या राजाकडे जातो. राजाला म्हणतो की राजा, मला 5 रुपयाची रोटी 10 रुपयाला विकायची आहे, विकू का? तर राजा म्हणतो, तू 10 रुपयाला नको, तू 30 रुपयाला रोटी विक. ते म्हणतं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं. 30 रुपयाला रोटी विकतो. मग बन्या 30 रुपयाला रोटी विकायला घेतो. असंच चालत राहतं. मग तिथली जी जनता होती ती त्रस्त होते. ती राजाकडे जाते. राजाला म्हणते, तो बन्या 30 रुपयाला रोटी विकतो, आमच्यावर खूप अत्याचार होत आहेत, खूप ते पैसा कमवतो त्याच्यामधून. ठीक आहे. तर राजा म्हणते, असं आहे का, धरून आणा त्या बन्याला. मग शिपाई त्या बन्याला धरून आणतात. राजा म्हणतो, तू असं कसं काय करू शकतो, 30 रुपयाला रोटी कसं काय विकतो? राज्य त्रस्त झाले, कोणाला खायला मिळत नाही. तू काय कर, तू अर्धी किंमत कर त्याची, 15 रुपयाला रोटी विक. बन्या म्हणतो, ठीक आहे राजा, जसा तुमचा आदेश. मग तो बन्या 15 रुपयाला रोटी विकायला लागतो. या निर्णयामुळं जनता खुश, तो बन्या खुश, राजा तो पण खुश. असं काहीतरी झालंय.